प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं, म्हणजे काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्याच्या पोटातली मळमळ त्यांनी त्या ठिकाणी ओकून दाखवली. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे, संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपवणार आहे असा फेक निगेटिव्ह नेरेटिव्ह ठेवून त्यांनी समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत. म्हणजे 100% त्यांना मागासवर्गीयांचं, आदिवासींचं, ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचंय. या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचंय, माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीभ छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी. बुलढाणा अखेर आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात बुलढाणा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. 4 तासापेक्षा अधिक ठिय्या आंदोलन दिल्यानंतर पोलिसांनी दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेत काँग्रेसच्या आंदोलनाला विराम देण्याचा प्रयत्न केला. FIRची कॉपी हातात घेऊन मध्य प्रदेशचे माजी आमदार तसेच राज्याचे काँग्रेस प्रभारी कुणाल चौधरी यांनी जय संविधान म्हणत ठिय्या आंदोलन थांबविले. कलम 351, 234 तसेच 192 अंतर्गत आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात फिर्यादी म्हणून समाधान पुंडलिक दामोदर राहणार जामोद तालुका जळगाव जामोद यांचे नाव आहे. गुन्हा दाखल झाला आहे, परंतु आमदार संजय गायकवाड यांना अटक करण्यात आली नाही. तर मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या दिवशी काँग्रेसचा एक कार्यकर्ता घरातून बाहेर पडेल आणि आंदोलन करेल असा इशारा काँग्रेसचे युवा नेते कुणाल चौधरी यांनी मीडिया प्रतिनिधींशी बोलताना दिला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटून आणणाऱ्यास 11 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल असे वादग्रस्त विधान आमदार संजय गायकवाड यांनी केल्यानंतर काँग्रेसने सदर आंदोलन केले. निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो, आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. कारण आमदार संजय गायकवाड यांनी स्वतः दलित बांधवांच्या बद्दल अतिशय वादग्रस्त वक्तव्य अनेक वेळा केलेली आहेत, जी सर्वश्रुत आहेत. आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे समविचारी पक्ष हे वारंवार आरक्षणाच्या, संविधानाच्या आणि त्याचबरोबर लोकशाहीच्या विरोधात आहेत. हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. भारतीय जनता पक्षाने लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून अनेक IAS अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत. हे देशवासियांना सगळ्यांना माहिती आहे. या उलट काँग्रेस आणि राहुलजी गांधी यांची भूमिका ही आरक्षणाच्या बाजूनीच राहिलेली आहे. त्यांच्या वक्तव्याचा चुकीच्या पद्धतीने विपर्यास केला जातोय. राहुलजी गांधी यांनी काँग्रेस पक्षाने वारंवार मागणी केली की ती जातीनिहाय जनगणनेची. आणि अमेरिकेमध्ये सुद्धा राहुलजी गांधी हे बोलले की दलित बांधव, आदिवासी बांधव, ओबीसी बांधव यांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या जोपर्यंत न्याय मिळत नाही, समान हक्क अधिकार मिळत नाही, तोपर्यंत आरक्षण लागू राहील भारतात. मग याचा विपर्यास जर हे लोक करतायत, याचा अर्थ यांच्या बुद्धीची जेवढी कुवत आहे, यांची जेवढी लायकी आहे, तेवढ्या लायकीनुसार, त्या बुद्धीच्या कुवतीनुसार ते विचार करतात. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.